अंकित भाऊ चालला इंडियन आर्मीची एक्झाम द्यायला. राम राम मंडळी. दूध वाटून झाल्यानंतर मी बासूभाऊकडे गेलो. बासूभाऊला म्हणलं की आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे. तर भाऊ म्हणायला लागला की भाऊ वेळ लागते. तर म्हणलं भाऊला ठीक आहे, मी तोपर्यंत मिट्टू खर्रा घेऊन येतो. मग मी आलो रामजनाच्या पाणठेल्यावर, खर्रा वगैरे घेऊन घेतला आणि तसंच गेलो गॅरेजकडे. अमितला वगैरे खर्रा चारला आणि तिकडून बघतो तर काय बासूभाऊ आपली गाडी ट्रायल घेऊन येत होते. आल्यानंतर भाऊला म्हणलं जे काही झालं आहे ते तुम्ही करून ठेवा, तोपर्यंत मी माझ्या मित्राकडून येतो. भाऊ म्हणाला ठीक आहे. मग मी माझ्या मित्राकडे आलो. माझा मित्र संकेत तो जाऊन राहिला इंडियन आर्मीची एक्झाम द्यायला. त्याला भेटलो वगैरे, बाय वगैरे करून घेतलं, बेस्ट ऑफ लक सुद्धा म्हणलं आणि नंतर आलो अजून गॅरेजकडे. येऊन बघतो तर काय एका बाजूने बासूभाऊने पूर्ण गाडीला खोलून ठेवली होती आणि दुसऱ्या बाजूने अमित दादा ऑइल टाकत होता. ऑइल टाकून झाल्यानंतर अमित दादा म्हणत होता की भाऊ तुझ्या गाडीचे काम करून झाले. मग मी आपल्या दुधाचे डबे बांधून घेतले, गाडीला भाऊचे पैसे देऊन दिले आणि निघलो मग गावाकडे जातच होतो तर मला मग मनोज दादा भेटले. मनोज दादा नाश्ता करत होते. मनोज दादा म्हणायला लागले की सीतम भाऊ नाश्ता करतो का? मग मी म्हणलं मी फुकटचं काही सोडत नाही. मग मनोज भाऊकडून एक प्लेट समोसा खाऊन घेतला आणि मग आलो गोलू दादाकडे. ढेप वगैरे घेऊन घेतली आणि तसंच गावाकडे निघालो तर रस्त्यात भेटला दाद्याबाई. दाद्याबाई म्हणत होता की भाऊ मला गावाला यायचं आहे. तर मग त्याला गाडीवरती बसवून घेतलं आणि निघलो मग गावाकडे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या मग मला फॉलो करून.